आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मग मंडळी, आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक, वरुड। आईच्या अंगाखाली दबून 15 दिवसांच्या तान्ह्या चिमुकलीचा मृत्यू। मोर्शी तालुक्यातील दुरुगवाडा फाट्याजवळील घटना। प्राप्त माहितीनुसार आईचा पायात पाय अडकल्यामुळे ती खाली पडली व कडेवर असलेली 15 दिवसांची मुलगी तिच्या अंगाखाली दबून मृत्यू पावल्याची घटना गुरुवार दिनांक 12 मार्च रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे। याबाबत मोर्शी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषी आकाश लांगापुरे असे मृतक चिमुकलीचे नाव आहे। वरुड तालुक्यातील अमडापूर राजुरा बाजार येथील भराडी समाजातील कुटुंब दुरुगवाडा जवळच असलेल्या अंधारे लेआउट मध्ये खुल्या जागेवर पाल टाकून वास्तव्य करीत आहे। मृतक चिमुकलीची आई सौ सुनीला आकाश लांगापुरे, वय वर्ष 26, पती व 2 मुलीसह खुल्या प्लॉटवर पाल टाकून राहते। दिनांक 11 मार्च रोजी सौ सुनीलाचा पती आकाश लांगापुरे सोबत जेवण करण्यावरून त्यांचा वाद झाला होता। त्यामुळे ती रागाच्या भरात वरुड येथे निघून गेली होती। ते गुरुवारी 12 मार्च रोजी दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान दुरुगवाडा येथे आली होती। यावेळी आईच्या कडेवर 15 दिवसांची चिमुकली ऋषी असताना त्या महिलेचा पायात पाय अडकला आणि ती बाळाला घेऊन खाली पडली। यात अवघ्या 15 दिवसांची मुलगी ऋषी अंगाखाली दाबल्या गेली। या घटनेत मुलीच्या पाठीला व हाताला खरचटले गेले। तिला काही झाले नसेल म्हणून तिने तिला अंगावरचे दूध पाजून पाळण्यात टाकले। त्यावेळी तेथे बाजूच्या पालामध्ये राहणारे एका महिलेने तिला पाळण्यातून काढून दाखव असे म्हटले असता मुलगी ऋषी हिचा मृत्यू झाल्याचे दिसून आले। या घटनेमुळे आईसह संपूर्ण कुटुंब आक्रोश करायला लागले। मात्र या घटनेने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली असून अनेकांना धक्का बसलाय। या प्रकरणाचा अधिक तपास मोर्शी पोलीस करीत आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करा।